मुलुंड पश्चिम येथील सिमेंट रोडवर सिटी ऑफ जॉय जवळील निर्मला सोसायटी परिसरात एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे। एका 74 वर्षीय वृद्ध कार चालकाने रस्त्याकडेला असलेल्या भाजीवाल्याला आणि भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की भाजी विक्रेता आणि भाजी खरेदी करणारे ग्राहक यांच्यासह 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। मृत महिलेचा मुलगा देखील या अपघातात अत्यंत गंभीर सिरियस जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच मुलुंड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे। तसेच वृद्ध कार चालकाला ताब्यात घेण्याची आणि अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे। विशाळगडावरील उरूस आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गडावर कुर्बानी देण्यास सशर्त परवानगी दिली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार 28 मे ते 2 जून या कालावधीत धार्मिक विधी पार पाडता येणार असून 2024 मध्ये घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे। यापूर्वी शाहूवाडी तहसील प्रशासनाने 27 मे पासून गडावर पशुहत्येला बंदी घातली होती। मात्र नव्या न्यायालयीन आदेशानंतर आजपासून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे। उरूस आणि बकरी ईद दरम्यान होणारे सर्व कार्यक्रम प्रशासनाच्या थेट देखरेखीखाली पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार सीमा सोनवणे यांनी दिली। दरम्यान गड परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। नमस्कार, मी तहसीलदार शाहूवाडी सीमा सोनवणे बोलतेय। आज सकाळी उच्च न्यायालयामध्ये बकरी ईदच्या अनुषंगाने विशाळगडावर जे नेहमीचे धार्मिक विधी होतात त्या अनुषंगाने रीट दाखल करण्यात आली होती। सदर रीटमध्ये 28 मे ते 2 जूनपर्यंत स्लॉटिंग हाऊससाठी परवानगी दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे 2024ला जे सर्व निर्बंध घातलेले होते ते सर्व निर्बंध या स्लॉटिंग हाऊसमध्ये असणार आहेत। प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे। सर्व प्रशासन सज्ज आहे। तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही आहे। त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील। तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणताही निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। ओके। कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात एक आगळावेगळा आणि समावेशक उपक्रम राबवण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाने तृतीयपंथीयांना आपत्ती निवारण आणि बचाव कार्यासाठी प्रशिक्षित करून आपदा मित्रांच्या टीममध्ये सामील केले आहे। महापूर, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही टीम बचाव कार्यात सक्रिय भूमिका बजावणार आहे। जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या पुढाकारातून 10 तृतीयपंथीयांना मोटरबोट संचालन, जलबचाव, प्रथमोपचार आणि आपत्कालीन प्रतिसादाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले। समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकाला सन्मानाची आणि जबाबदारीची संधी देणारा हा उपक्रम असून अशा प्रकारचा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। मान्सून पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये व्हॉलेंटियर्स असतात, त्यामध्ये सर्वजणांचा सहभाग आहे आणि त्याच दृष्टीने आज आपण तृतीयपंथींची एक 10 जणांची एक टीम आपल्या कोल्हापूरमध्ये प्रथमच त्यांना ट्रेनिंग देतोय। जवळपास 4 ते 5 दिवस त्यांचं ट्रेनिंग होणार आणि जे काही आपत्ती येईल त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह सहभाग होणार आहे आणि ही मला वाटते कदाचित प्रथमच आपली टीम आहे। आपल्याकडे यांचं योगदान खूप मोठं असणार आहे आणि ज्या प्रकारे पूर्ण प्रशासनाला त्यांनी मदत केली आहे, पूर्ण समाजाच्या कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची त्यांनी आता ठामलेलं आहे। प्रशासनाच्या डोक्यात आयडिया कुठून आली की अशा पद्धतीने देखील आपण एक चळवळ उभी करू शकतो किंवा एखादा प्रवाह चांगल्या त्यांना आणू शकतो? नाही, याचं सगळं श्रेय आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहेत त्यांना मी देईल की ते इतक्या 5-6 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात इथं काम करतात। त्यांनी प्रत्येकालाच या पूर्ण प्रवाहामध्ये सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे असं म्हणलं, असं काम केलंय। मागच्या 5-6 वर्षामध्ये सर्वप्रथम आपण मुलींची सेपरेट आपली रेस्क्यू टीम किंवा रिस्पॉन्स टीम आपण तयार केली आणि त्याचाच एक इन्क्लुझिव्हनेसचा पार्ट म्हणून आपण आता ट्रान्सजेंडर कम्युनिटीला सोबत घेऊन त्यांची 10 जणांची टीम केलेली आहे। त्यांना ट्रेनिंग देतोय आपण आता। राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून जगभरात एक चांगला मेसेज जातोय या संदर्भात। बरोबर आहे। राजर्षी शाहू महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, न्याय, समता, ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा हा एक पर्याय असेल। आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांच्या मनावर नेहमीच त्यांच्या विचारांचा ठसा असतो। दारू आणण्यास उशीर झाला या क्षुल्लक कारणावरून एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील विटावा शिवारात घडली होती। ओमकार चंद्रकांत सूर्यवंशीरा, रामनगर, सांगवी, नांदेड असे खून झालेल्या मासे विक्रेत्या तरुणाचे नाव आहे। 18 मे रोजी त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता।
या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाळूज पोलिसांनी अवघ्या 10 दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला. गुन्ह्यानंतर आरोपींनी सोशल मीडियावर टपका रे टपका या गाण्यावर एक रील पोस्ट केली होती. ही रील सायबर पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी तांत्रिक तपास, परिसरातील CCTV फुटेज आणि शोरूममधील गेल्या 4 वर्षांचा डेटा तपासून आरोपींची दुचाकी शोधून काढली. रीलमधील चेहरे आणि पोलिसांकडे असलेली माहिती जुळल्याने आरोपी नांदेडचे असल्याचे निष्पन्न झालं. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस पथकातील बाबासाहेब काकडे आणि सूरज अग्रवाल यांनी चक्क भाजी विक्रेत्याचा वेश परिधान केला. त्यांनी नांदेडमधील एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वस्तीत सलग 3 दिवस पाळत ठेवली. आरोपी खून केल्यानंतर परराज्यात पळून गेले होते. मात्र ते परत नांदेडमधील आपल्या घरी येताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातून चित्रपटालाही लाजवेल अशी एक थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय विवाहित पुरुषाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मुंबई ते कोकण असा गुप्त पाठलाग करून तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शुभम उतेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत मुलगी निधी ही मुंबईतील विलेपार्ले येथे आपल्या कुटुंबासह राहत होती आणि तिथल्याच सेंट झेवियर शाळेत शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी ती आपल्या कुटुंबासोबत माणगाव तालुक्यातील मूळ गावी आली होती. आरोपी शुभम उतेकर हा देखील विलेपार्ले परिसरातच राहत होता आणि तो विवाहित असून मुलीच्या ओळखीचा होता. मुलगी गावी जाणार असल्याची माहिती शुभमला आधीपासूनच होती. त्यानुसार त्याने गुप्तपणे तिचा पाठलाग केला आणि तोही तिच्या गावी पोहोचला. सोमवारच्या मध्यरात्री त्याने मुलीला घराबाहेर बोलावून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि कोणताही पुरावा मागे न ठेवता तो पुन्हा मुंबईला पळून आला. एका चुकीमुळे अगेमोहर बुधवारी सकाळी जंगलात मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तिच्या अंगावरील जखमांमुळे फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हत्येचा कोणताही थेट पुरावा पोलिसांकडे नव्हता. मात्र आरोपीने केलेली एक चूक त्याला नडली. घटनेच्या रात्री पीडित मुलीने तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून एक शेवटचा कॉल केला होता. पोलिसांनी जेव्हा या कॉलचा तांत्रिक तपास आणि सखोल मागोवा घेतला तेव्हा संशयाची सुई थेट शुभम उतेकरवर स्थिरावली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विलेपार्ले येथून शुभमला ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. माणगाव पोलिसांनी आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली असली तरी शुभमने निधीची इतक्या क्रूरपणे हत्या का केली यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आजच्या महाराष्ट्र बुलेटिन या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.